का गेलेले आहे, सगळेच देश आहेत जे वेस्टर्न वर्ल्ड गेलेले आपण पण बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी करतायत आणि तुम्ही मग हो अर्थातच बॅलेटवर घ्या हीच आमची मागणी आहे. त्याला धरून प्रश्न असा आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना, निवडणूक आयोगानं काँग्रेसला पत्रव्यवहार केला होता की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन 3 डिसेंबरला आमच्याकडे आहे, पण काँग्रेसकडे पुरेसे पुरावे नव्हते. मग हा प्रॉब्लेम टॅकल कसं करणार आहे? पुरावे नाही, अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत. तुमच्या चॅनलवर प्रशांत दादांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे. तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत. आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल, म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना. ते का लीक होतात, कुणामुळे लीक होतात, कसे लीक होतात, यात अजून आम्ही शोधतोय. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तर तो आपणही करावा, एवढीच अपेक्षा आमची, एवढीच मागणी आहे. व्हीव्हीपॅटचं ना प्रशांत जगतापांनी पण तो मुद्दा मांडला होता की बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आहेत त्या वेगळ्या होत्या, पण लोक असंही म्हणतात की आम्ही जे बटन दाबले त्या चिठ्ठ्या बाहेर आल्या. मग हाही मोठा इश्यू होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही नाही, म्हणूनच आम्ही म्हणतो ना की एकदा जर बॅलेटवर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना. आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे? आपण वेस्टर्न वर्ल्ड, AI ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे, तर हाही करावा. उद्या पवारसाहेब मार्केटवाडीला जात आहेत, आपण सुद्धा जाणार आहात का? नाही, पवारसाहेब आणि जयंत पाटील जाणार. आणि तिथल्या गावातल्या लोकांवर गुन्हे दाखल करते शकतात. 20 ते 30 लोकांना. किती मला सांगा, हे लोकशाहीच्या किती विरोधात आहे मला सांगा. लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी, आता तुम्ही सगळे चॅनलवाले आहात, साधं बघा, तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होता ना कुणाला मतदान करणार, काय आहे, कुणाची हवा आहे, मग तो पण गुन्हा झाला का? एखादी प्रोसेस, आणि ती प्रोसेस सरकार थांबवते, इलेक्शन कमिशन थांबवत नाही, सरकार थांबवते. एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल, एखादं ड्रिल घ्यायचं असेल, त्याच्यात गुन्हा कुठे येतो, कसा असू शकतो? आणि तो संविधानाच्या चौकीतच ही ऍक्टिव्हिटी आहे ना. राहुल दानवेकर पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होण्यासाठी आदेश आहे. गेल्या वेळेचा त्यांचा अनुभव तुमच्यासाठी काही चांगला नव्हता. यावेळेस परत विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आलेला आहे की अध्यक्ष ठरवतील तर आम्ही विरोधी पक्षनेता देऊ, असं देवेंद्र फडणवीस. 2019 मध्ये जेव्हा आमचे नंबर्स नव्हते केंद्रामध्ये, तेव्हा हे लोक लीडर ऑफ ऑपोजिशन नव्हता. पण मला आठवत आहे की 1980 मध्ये नंबर्स कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठ्या मनाने लीडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं होतं. तर ह्या आता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घ्यायचा. निवडणूक निकालानंतर जवळजवळ 10-12 दिवसांनी सरकार स्थापन झाला, शेवटी झाला, मात्र घालतात झाला आणि आता पुन्हा तोच नाही मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप, कारण खाते वाटप झाल्याशिवाय सुरळीत चालणार नाही. अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथ नाही झालेलं दिसत नाही. तुम्हाला असं जाणवतं का? नाही, मला आश्चर्य वाटलं, कारण नाही, मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचा खूप अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन या, पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा. त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास 2 आठवडे झाले रिझल्ट लागून, म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन, याला खूप वेळ लागला. आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला, एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे. जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना. मग त्यांच्याकडे उद्यापर्यंत होईल असं अजित पवार म्हणतात, पण काय मला दिल्लीमध्ये आता 3-4 खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या आहे पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला. आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचं एवढा उशीर का होतोय हे दुर्दैव आहे, कारण लोकांनी जर त्यांना मतं त्यांना ते म्हणतायत तशी ती पास झाली असतील तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये त्याचं उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर नाहीच आहे. आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही असतील, मला नाही माहिती. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही विरोधात? सोमवारी ठरेल. काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. मुख्यमंत्री म्हणजे आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा निधी तो सुद्धा सरकार जमा करून घेतलाय. आता राज्य सुरळीत होईल असं काय वाटतंय तुम्हाला? काय लाडकी बहीणचा हा परिणाम आहे का? नाही, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक FRBM फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला. त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट
वर एक कॅप टाकलेला आहे. दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत की फिस्कल मॅनेजमेंट करतच नाही आणि महाराष्ट्रही त्या फिस्कल मॅनेजमेंटच्या FRBM ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो. एका मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता सीमित विषय नाही आहे. देशाचं GDP आणि ग्रोथ ही यावेळेस 5.4 ला ड्रॉप झाली आणि रेपो रेटमध्ये पण चेंजेस व्हावे, लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं. त्याच्यामुळे इकॉनॉमी, त्याच्यावर मी मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ, इकॉनॉमिकल सिच्युएशन, फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. प्लस आपलं नेबरहुड म्हणजे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक घडेल आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला, आता ह्या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार. म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन, दुसरा ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ्स, त्याच्यानंतर भारत सरकारमधलं ह्या क्वार्टरचं स्लम्प जे 7% वरून 5.4 आहे, त्याच्यातून होणारी महागाई, बेरोजगारी, त्याच्यानंतर आपलं फिस्कल डेफिसिट, ह्या राज्यात अनेक राज्यांचे ते फिस्कल डेफिसिट FRBM ऍक्ट आहेत, प्लस नेबरहुड इश्यूज, आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे, प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल, निज्जरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली, त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू आहे. त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट, म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी, देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडियाज रोल, या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने मागणी आहे. निवडणुका जिंकावं म्हणून सगळं आर्थिक गणित बिघडलं, म्हणजे लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचे माफी असेल, त्यामुळे आता राज्य आमची सगळं 2-2.5 वर्ष लागतील असं अर्थतज्ञ म्हणतात. तुम्हाला वाटतं का? नाही, डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, डेटाच सांगतोय ना ते. आणि आज कुठल्या तरी चॅनलचं मला हे आलंय की ते निकष बदलत आहे असं काहीतरी आलं, काय काय निकष फडणवीसांनी मुलाखत दिली 2100 रुपयांवर त्यावेळेस प्रश्न विचारला ना, त्यावेळेस त्यांचं एक विधान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल, म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजेट त्यावेळेस बघू असं त्यांचं. त्याच्यामुळे मार्च फॉर्म्स ज्या निकषांवर भरले गेले ते निकष कमी जास्त करतात. मग त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल अजून. पण ही फसवणूक वाटते का जनतेची? बघूया ना, डेटा तर येऊ दे, सगळा डेटा आल्यावर नवनियुक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना तुम्ही काय प्रत्यक्ष शुभेच्छा वगैरे दिल्या? नाही ना, मी ट्विट केलं, शपथविधी चालू असताना ट्विट, ते व्यस्त असतील ना आता राज्य चालवायचे, एवढे सगळे डिपार्टमेंट्स आहेत, ती बिझी असतील सगळे. औषधींचा पुरवठा होता आणि त्या विरोधात 4 जणांवर गुन्हा दाखल झाला आणि शासकीय रुग्णालयात काय बीड जिल्ह्यामध्ये बनावट औषधांचा पुरावा. बनावट औषधाची केस नवीन नाही आहे, जुनी आहे. मी 1.5 वर्षापूर्वी रेज केलेली आहे. एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये हे मी 1.5 वर्षापूर्वी बोलले. 1.5 वर्षापासून त्याच्या विरोधात हे फरक आलंय, कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टम मध्ये आहे, हे मी मागेही बोललेले. म्हणजे हा कंटिन्युअस इश्यू आहे, हा खूप सिरियस इश्यू आहे. कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड जर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषधं, व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. तर इंडिया अलायन्सचा तुम्ही मुद्दा म्हणला, ममता बॅनर्जी काल एका माध्यमांच्या मुलाखतीत असं म्हणाल्या की इंडिया आघाडी स्थापन करायला मी मुख्य होते किंवा मी पुढे होते. इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला नाही, मला जर चान्स दिला किंवा मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची. कसं बघता ममता बॅनर्जींच्या या विधानाकडे? कारण पवारसाहेब स्वतः सगळ्या गोष्टी गेल्या अनेक दिवसापासून करतात. नाही, अर्थातच त्यांचं स्वागतच होईल, कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका आहे. त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस, किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेससाठी, हे आपलं संविधान म्हणतं. त्याच्यामुळे जर दिदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागतच करतो. निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं विश्लेषण करतो आहोत, कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत. एकूण संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत का? म्हणजे असं बोललं गेलं की साहेबांची एक पद्धत आहे की विशिष्ट कालावधीनंतर भाकरी फिरवायची असते,
आजच्या आता पद्धतीने पार्लमेंट काय- नंतर आता आम्ही सगळे हे ह्या सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंटमध्ये आता सगळेच व्यस्त आहोत. कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल परवा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल. त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी. आम्ही पण चर्चा करतोय, डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय. त्यामुळे ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय. त्यामुळे हे करत असताना हे पार्लमेंट संपेल 20 तारखेला, त्यानंतर संघटनेच्या मीटिंग आणि काही काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंबद्दल ते बोलले की गरज पडली तर महापालिकेला आम्ही राज ठाकरेंना सोबत घेऊ. आज संजय राऊत म्हणतायत की भाजपच्या हातातील खेळणं राज ठाकरे झाले. तुम्हाला देखील तसंच वाटतंय? जर शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे. पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं का काम. राज ठाकरे पण ईव्हीएम मशीन विरोधात लढत आहे. हो, मला पत्र आलंय त्यांचं ह्याच्यावर, ईव्हीएमच्या विरोधातले एक पत्र आलंय मला. चर्चा आहे. हा? 2014 पासून मी लढत होतो, कोणी मला सांगितले नाही. हो, ते पत्र आले आम्हाला आणि त्याच्यात त्यांचं असं करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण त्याच्यात असं दिलं होतं की ईव्हीएम होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन लढणार नाही, असं काहीतरी होतं त्याच्यात लाईन. अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे ईव्हीएम व्हावी की बॅलेट पेपर. आमची मागणी आहे बॅलेटवर. कारण शिवसेनेची भूमिका आहे की जर बॅलेटवर नाही घेतलं तर निवडणुका बहिष्कार टाकायचं. बघूया ना आता पुढच्या 1-15 दिवसामध्ये या सगळ्यावर चर्चा होईल. सगळ्यांची मतं आहेतच आणि स्ट्रॉंग मत आहे. त्यामुळे बघूया सगळ्यांची काय होतं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कुठेतरी फेर बदल पाहिलं. आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यभरात आंदोलनं झाली. बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती अन्याय होते अत्याचार होते, आज बांगलादेशचा झेंडा देखील त्यांनी झालेला पाहिलं. आपली काय भूमिका आहे सगळं? नाही, आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये याच्याबद्दल बोललेलं. मी आत्ताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स. त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न हे मी स्वतः पार्लमेंटमध्ये पण बोलले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबत लढण्याची भूमिका वाटते शिवसेनेची. पुण्यात तशी तुमची काय असते? बघूया ना आधी. आता तर सेशन चालू आहे. सेशनमध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमीबद्दल, विच इज रिअली क्रिटिकल. ते झाल्यावर 20 तारखेनंतर बघू पार्लमेंट काही सेशन. अजितदादांनी 4दा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खरं तर हा रेकॉर्ड आहे. भाऊ म्हणून आढळून वाटतो दादांचा काही. शुभेच्छा सगळ्यांना. मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत. दादांना करा. हो, सगळ्यांना. जे कोणी निवडून आले कुठलंही पद त्यांना मिळालं तर त्याचा चॉईस असतो. इंग्लिश